दीपावलीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बुकिंग सुरू। सुवात्सल्य मंगल कार्यालय, लग्न कार्य, साखरपुडा, मुंज, वाढदिवस, बारशे, स्वागत समारंभ, सेमिनार व लहान मोठ्या कार्यक्रमासाठी भव्य व आकर्षक वेडिंग हॉल, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त डायनिंग हॉल, उत्तम पाणी व्यवस्था, भव्य लॉन, प्रशस्त वाहन पार्किंग, शहरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर। अधिक माहितीसाठी संपर्क प्रोप्रा स्वप्नील खोत 9881081575, प्रवीण खोत 9922099332, खोतवाडी, तारदाळ रोड, जाणता राजानगर, खोतवाडी। बहुजन समाजातील नागरिकांच्या घराजवळचे 80 फूट रस्त्याचे आरक्षण रद्द करण्याची मागणी, अन्यथा आमरण उपोषण। डॉक्टर महेश कुमार कांबळे। मिरज येथील विद्यानगर येथील SB पॅराडाईज अपार्टमेंट समोरील आबा जाधव यांचे घरापासून ते उत्तरेकडे जैन मंदिराकडे जाणारा 80 फुटी DP रस्त्यावरील आरक्षण उठून ते आरक्षण बहुजन समाजातील नागरिकांनी घरे बांधली आहेत, त्या जागी टाकले आहे, ते रद्द करण्यासाठी MIM पक्षाने मागणी केली आहे। हा 80 फुटी रोड मिरज नगर परिषद असताना 1988 साली मंजूर झालेला होता। त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने या 80 फुटी DP रोडलगत एकूण 9 प्लॉट बिनशेती झालेले आहेत। या रस्त्यालगत मागासवर्गीय व बहुजन समाजातील लोकांनी गुंटेवारी प्लॉट घेऊन त्यामध्ये पक्की घरे बांधलेली आहेत। याची आज महापालिका उपायुक्त आणि नगर रचनाकार विभागाचे अधिकारी यांनी येऊन पाहणी केली। जुन्या 80 फुटी DP रस्त्यालगतचे मागासवर्गीय व बहुजन समाजातील 1988 साली कलेक्टर बिनशेती झालेल्या व गुंठेवारी प्लॉटमध्ये हा 80 फुटी रस्ता DP प्लॉटमध्ये बदल करून सरकवण्यात आलेला आहे। पण मिरज नगर परिषद असताना हा 80 फुटी DP रस्ता जेव्हा मंजूर झालेला होता, त्या मंजूर DP प्लॅननुसार या रस्त्यावर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने आज अखेर खडीकरणासाठी व मुर्मीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेला आहे। माझं नाव अर्चना शिंगे आहे आणि हा अस्वले मळा आहे। इथे राहणारे आम्ही सगळीजण लहानाचे मोठे इथंच झालोय, पण आता रस्त्यासाठी आमची घरं चालल्यात, दुसरी जण जागा घेणार, दुसऱ्यांच्या जागेसाठी आमचे घर कशाला जायचं? आमची लहान पोरं आहेत, येते जातात, लाईट नाही तर इकडं काय कशाचं एकही हे नाही आहे, म्हणजे काहीच सोयी नाही आहे इथं। आम्ही काय करणार आहे मग? इथं आमचं घर पण चाललंय, आता घर पण ह्याने घेऊन गेली तर आमच्या आईवडिलांनी 1-1 रुपये कमवून ती जागा घेतली। मग आमचं आईवडील काय करणार आता? ती जागा गेली तर घरात काय माणसं सगळी चांगलीच असतात, सगळी एक आजारी असते, काय तर असते, वय झालेलं असते माणसांचं, त्यांनी कसं बरं हे करणार? ह्याने कुणासाठी तर कुणाच तर जागा घेण्यासाठी दुसऱ्यांचं घर रस्त्यात घालून गेलीत म्हणजे आम्ही कुठं जाणार आहे? मग कसं करणार? आमचं आई वडील 1-1 रुपये कमवून त्यांनी काय तर घेऊन ठेवलेलं आहे, ते पण जाग्यात गेलं म्हणजे, मग रस्त्यात गेलं म्हणजे त्यांच्यासाठी आमचे घर सगळं उद्ध्वस्त करून जायचं काय? म्हणून महानगरपालिकेला मी सांगत आहे, त्यांनी जर त्याच्यात लक्ष नाही घातलं तर आम्ही येऊन उपोषण करणार। मग तेव्हा काय होईल ते मग पुढे सांगता येत नाही। त्यामुळे या जुन्या 80 फुटी मंजूर DP रोडवर सध्या श्री नानासाहेब श्रीहरी अस्वले व इतर काही मालमत्ता धारक नवीन 80 फुटी DP रस्त्याचा आधार घेऊन जुन्या 80 फुटी DP रस्त्यावरील प्लॉट बिनशेती करण्याचे मोठे षडयंत्र सुरू केलेले आहे। या कट कारस्थानात नानासाहेब श्रीहरी अस्वले यांनी या जुन्या 80 फुटी DP रोडमध्ये गेलेल्या प्लॉटची मनपाकडून 50% रक्कम भूसंपादनाची नुकसान भरपाईची घेतलेली आहे। त्यामुळे महापालिकेने हे टेंडर रद्द करून गोरगरीब बहुजन समाजातील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी MIM पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। मिरज कुपवाड हद्दी लगत असणारा विद्यानगरच्या पुढील अस्वले मळा, चौगुले मळा या भागात नागरिकांनी मला तक्रार केलेली होती की 1979 साली इथला 80 फुटी DP रस्ता हा मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार या DP रस्त्याला लागून काही गोरगरीब लोकांनी 1988 साली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून येणे करून घेतलेले, बिनशेती करून घेतलेले प्लॉट धारक आहेत। तसेच काही गोरगरिबांनी गुंटेवारी प्लॉटसुद्धा घेतलेले आहेत। पण या काही दिवसांपूर्वी, 1 महिन्यापूर्वी गुंटेवारी भागात राहणारी आपली इथली लोक बिनशेती प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आलं की जुना जो 80 फुटी DP रस्ता होता तो या इथल्या नाना अस्वले असतील किंवा या नगररचना विभाग महापालिकेचा जो आहे यांच्या संगनमतानं षडयंत्र करून हा 80 फुटी DP रस्ताच बदलला आहे की जुना DP रस्ता 80 फुटी होता, त्याला लागून जी आता लोकांनी घरं बांधलेली आहेत
ज्या लोकांनी बिनशेती प्लॉट केलेले आहेत 1988 साली, त्या लोकांच्या मिळकतीवर यांनी रस्ता सरकवून 80 फुटी DP रस्ता कागदावर घेतलेला आहे. त्यामुळं ह्या आपल्या सर्व नागरिकांची एक मागणी अशी होती की जुना जो 80 फुटी DP रस्ता आहे त्याप्रमाणेच भविष्यात तो DP रस्ता राहण्यात यावा, नवीन DP रस्ता कॅन्सल करण्यात यावा. तसेच दुसरी मागणी अशी होती की नाना आसवले ह्या व्यक्तीनं 50% कॉम्पेन्सेशन घेतलंय महापालिकेचं. त्यांची ह्या जुन्या 80 फुटी DP रस्त्यामध्ये जमीन गेलेली होती. 50% नुकसान भरपाई मिळून सुद्धा आता हा षडयंत्र करून DP रस्ता सरकवून त्यांनी परत आता जुन्या DP रस्त्यामधल्या प्लॉटचं बिनशेती प्रमाणपत्र करून येणे करण्याचं षडयंत्र आखलेलं आहे. म्हणजे महापालिकेचा पैसा पण घ्यायचा आणि हे सुद्धा प्लॉट विकायचे, अशा पद्धतीचं षडयंत्र हाणून पाडणार आहोत. म्हणून दुसरी मागणी आमची ही होती की ह्या आसवलेंनी आत्तापर्यंत जेवढ्या बिनशेतीच्या फाईल दाखल केल्या असतील त्या फाईल तात्काळ थांबवाव्यात. तसेच तिसरी मागणी या भागातल्या नागरिकांची आमची अशी आहे की या नागरिकांना महापालिका क्षेत्रात राहतात का ग्रामपंचायतमध्ये राहतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गुडघाभर चिखलाचं वातावरण आहे, पाणी साठलेलं आहे, डेंग्यूच्या आजारांत त्रस्त आहे, अंतर्गत रस्ते सगळे मुरुमसुद्धा टाकलेला नाही, लाईटसुद्धा या भागात नाही. त्यामुळे इतका दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. तात्काळ महापालिका प्रशासनानं दखल घेऊन या भागाचं जे काही मुर्मीकरण असेल, लाईट लावायचं असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, औषध फवारणीचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवावेत. तसेच या रस्त्यावर जुना DP रस्ता जो आहे तोच कायम ठेवावा आणि तो जर कायम ठेवला नाही, आज आम्ही उपायुक्त स्मृती पाटील यांना बोलवून दाखवलेलं आहे. त्यांच्याकडं नगररचना विभागाचं उपायुक्तपद येत नसताना त्यांनी आपलं आज निवेदन स्वीकारलेलं आहे. त्यांच्यासोबत काकडे म्हणून नगररचनाकार आले होते. माझी या महापालिकेच्या आयुक्तांना एक इशारा आहे की वैभव साबळे नावाच्या व्यक्तीला आपण एवढे चार्ज दिला आहे, त्या वैभव साबळे नावाच्या उपायुक्तानं या प्रकरणामध्ये नगररचना विभागाचं त्यांच्याकडे पद असल्यामुळं लक्ष घालावं आणि 13 तारखेपर्यंत जर हा प्रश्न सोडवला नाही तर येणाऱ्या काळात 13 तारखेनंतर तीव्र आंदोलन करू आणि हा जुना DP रस्ता जो 80 फुटी आहे तो 80 फुटी राहण्यासाठी प्रसंगी कसल्याही पद्धतीचा आम्हाला आंदोलन करावं लागलं तर आम्ही करणार आहोत. अशा पद्धतीनं मी MIM पक्षाच्या वतीनं जाहीर इशारा देतो. वलेमेळा हा परिसर आहे. येथील लोकांनी जी काही तक्रार आमच्यासमोर मांडलेली आहे त्यात दोन विषय. एक आहे की 88 साली हा मूळ कलेक्टर सँक्शन लेआउट आहे आणि तिथं त्यावेळेला DP रस्ता स्पेसिफाय झाला आहे. त्याच्यानंतर जो 16ला फायनल DP आलेला आहे त्यामध्ये 80 फुटी DP रस्त्याची जागा आहे ती बदललेली आहे, अशी बदललेली. दुसरी गोष्ट, आत्ता जो DP रस्ता या लोकांची तक्रार आहे की आसवले नामक ज्याचा जो पूर्वीचा मूळ DP होता तो DP DPचं कंपन्सेशन पण क्लेम केलेलं आहे आणि आता DP चेंज झाला म्हणून परत NA लेआउटचा प्रस्ताव दाखल झाला आहे असं तक्रार आहे. तर NA लेआउटचे जे काही प्रस्ताव दाखल झाला असेल किंवा या बाबतीचा विषय या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही व्यवस्थित. अन्यथा MIM पक्षाकडून आमरण उपोषणाचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला. तसेच नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज.